तर आज का नाही 20 नोव्हेंबर बुधवार बरं का. तर आजचा आहे ही व्लॉग आणि आज लय महत्त्वाचा दिवस म्हणजे आज होतं मतदान. त्याच्यामुळं आम्ही सगळीच सकाळी लवकर उठलो. इथून एक 5 ते 6 किलोमीटरवर आमचं गाव आहे. आम्हाला तिथं जावं लागतं आहे मतदानाला बरं का. धाराशिवमध्ये नाही आमचं मतदान. मग घरून जायचं म्हणलं की सगळं आवराआवरी करून घरातल्या माणसांचं खायचं प्यायचं करूनच जावं लागते ना. त्याच्यामुळं आम्ही लवकर उठून देवपूजा परत त्याच्यासोबत गाईची पूजा आता हे रोजचंच असतंय आपलं. पण जरा जायचं कुठं म्हणले की मग लवकरच करावं लागतंय ना. गाईचीचं का नाही जायचा रस्ताच आपल्या घराच्या तिथूनच आहे म्हणजे घरासमोरूनच जातात. त्याच्यामुळं आवर्जून आपण गाईची पूजा करायला जात नाही. पण गाई येतात आता सवय लागली गाईंना. तयारी बी झालेली असते. देवपूजेचा टाईम बी तीच असते म्हणताना मग सगळं आणून ठेवलेलंच असते आपण बाहेर. गाईचा आवाज आला की मग येऊन पूजा करून गाईला घास ती देऊन जी काय असेल ती घास देतो. कधी फळं असतात फळं नसतं मग काही आपली जी स्वयंपाक झालेला असेल ती. त्याच्यानंतर का नाही घरातलं मग सगळं आवरलं. तर आमच्याकडं का नाही नाश्ते बिष्टे असं उपमा पोहे करत नाहीत. ग्रामीण भागामध्ये चपाती भाजी भाकरी जी काय करू का नाही त्याचाच नाश्ता बी असते दुपारचं जेवण बी असते. तर हो का रात्री भिजू घातले होते हिरवे मूग. आता मी आल्यानंतर का नाही म्हणजे तुम्हाला एक नवीन प्रकार दाखवणार होते म्हणताना भिजू घातलं होतं. दुपारपर्यंत मोड येतील म्हणताना का भांडी कुंडी सगळं झालं. कपडे बिपडे बाहेर वाळू घातले. असं साफसूफ करून ठेवलं का नाही आम्ही. इतकं भारी किचन आल्यानंतर बी असं फ्रेश वाटतंय का नाही. सगळं असं एकदम स्वच्छ असलं की तुम्ही नेहमीच माझं देवघर बघता पण असा किचन ओटा तुम्हाला दाखवलाच नव्हता ना. त्याच्यामुळं ना आता ही स्वच्छ केल्यानंतरची क्लिप घेतली बघा. तर किचन मध्येच म्हणजे आमच्या स्वयंपाकघरामध्येच डायनिंग पण आहे आणि तिथं जेवायला बी बसण्यात येतं आहे. तिथंच करण्यात जेवायला बसण्यात येतं आहे. त्याच्यामुळं कंबाईन आहे आमचं म्हणजे किचन आणि डायनिंग असं मोठं लठ आहे. असं चांगलं लय मोठं आहे. किती बी लोक जरी खाली जरी जेवायला बसली ना 5-25 माणसं तरी बी बसू शकते तितकं मोठं आहे. तर आपण घेतलेला ही ओव्हन असा त्याला तिथं जागा केलेली होती बरं का. आपण बोर्ड आता त्याचा कवर बी घ्यायचा राहिला आहे अजून. त्याच्यामुळं असा कॉटनचा कपडा झाकला आहे म्हणजे फुडणी बिडणीचं असं तेल बिल बुडतंय ना म्हणताना ती मग पुसायचं परत आपलंच काम वाढतंय की. तर त्याच्यामुळं टाकलाय बघा कॉटनचा कपडा. मग इथून आमचं गावाजवळ आहे. सकाळी सकाळी गेलतो आणि लगे आलो बी परत. आम्ही गर्दी बिर्दी काही नव्हती मतदान करून. आणि त्याच्यानंतर का नाही येता येता जरा असं माळवं दिसलं म्हणजे काकड्या बिकड्या अशा लय फ्रेश वाटल्या. म्हणलं आता उद्या गुरुवार आहे जरा थोडीफार काही तयारी करता आली तर करू म्हणताना. तर बऱ्यापैकी मी बुधवारी काही काही करायचं असते का नाही गुरुवारी ती करूनच ठेवत असते. आणि सुनबाईला बी तसंच सांगत असते लय ऐन वेळेला घोकायचं नाही की ही करायचं आहे ती करायचं. थोडंफार आधी डोक्यात तरी आपल्या किमान प्लॅन पाहिजे की ही करायचं आपल्याला ती. आता उद्या गुरुवार म्हणले की घेवड्याची शेंग म्हणजे आलीच बरं का. आपल्याकडं घेवड्याची शेंग केलीच जाते. आता आपण स्वामींचा निवद करतो ना गुरुवारचा त्याच्यामुळे घेवड्याची शेंग लय महत्त्वाचे. आणि मला दिसलं बघा ही एक कैरी म्हणा आंबा म्हणा. आता इतकी झाडं आहेत ती का नाही रानात तुम्हाला सांगते मोजता येणार नाहीत. एवढी आंब्याची झाडं आहेत दारात बी झाडं आहेत. पण नवीन काही दिसलं की ना की ती सोडू वाटत नाही म्हणताना एक कैरी मोठी लट घेतली. तर किलोवर होतं बरं का 1/2 किलो घेतली आणि काहीतरी करता येईल म्हणलं. आता नवीनच सीझन आलेला आहे आणि नवीन आल्यावर जरा कौतुक असतंय ना त्याचं म्हणताना मग एक कैरी घेतली. आता बघू म्हटलं पुढं काय करू त्याचं एखाद दुसऱ्या दिवसात. आणि मग सगळं माळवं का नाही आणल्यावर पहिलं काम असतंय ती म्हणजे त्याला भिजू घालायचं वेगळं वेगळं हो का असं. आणि त्याला का नाही चांगलं 2-3 पाण्याने निर्मळ धुवायचं. कसली माती असते नुसती धूळ उडलेली असते कुठल्या पण वस्तूंवर ना रस्त्यावरची असतात ना त्याच्यामुळं ती ठेवू वाटत नाही. आता कोरोनापासून तर एवढी म्हणजे जागरूकता आली का नाही ह्या स्वच्छतेच्या बाबतीत. मग पहिलं भिजू घातलेल्या पाण्यातलं काढायचं परत दुसऱ्या पाण्यात म्हणजे ही सवयच लागून गेलेली. कुठला बी वस्तू आणू द्या फळं आणू द्या अगर आपले भाज्या आणू द्या. आता पालेभाज्या म्हणलं ना तर त्या खराब होतात म्हणताना ना जेव्हा करायचं चांगल्या आधी निवडून ठेवायच्या आणि जेव्हा करायच्या तेव्हा का नाही 5 मिनटं पाण्यात भिजू घालून मिठाच्या आणि मग 2-3 पाण्याने धुवायच्या आणि तवाच भाज्या करायच्या असं सवय लागलेली आहे. तर हो का काकडीला सुद्धा का नाही असं 2दा धुवून घेतला. तर ही काकडी आहे का नाही आमच्या भागात मिळती बरं का. ह्याला सोलापुरी काकडी म्हणतात. म्हणजे इकडंच ती त्याचे वेल लावलेले असतात नाहीतर सगळीकडं ना ती पांढरट काकडी मिळती. ती चव लागत नाही तेवढी जशी ही लागते. आणि ही काकडी तर ना अशी खाल्ली की पित्ताच्या लोकांसाठी तर लई चांगली असते. नुसती काकडीनं सुद्धा पित्त कमी होते. रोजच्या रोज जर जेवणात काकडी असेल का नाही कोशिंबिरीत म्हणा नुसती खाल्ली तरी म्हणा काकडीनं पित्त कमी होते. त्याच्यानंतर टमाटे बघा. आता टमाट्याचं काय करते मी टमाटे घेताना निम्मे लाल घेते एकदम लाल झालेले. निम्मट असे थोडे पिवळसर आणि थोडे हिरवट असतात का नाही तशी घेते. म्हणजे काय होतंय लाल संपस्तोर ही हिरवे जरा पिकते ती. आणि काय करायचं कॉटनचा असा कपडा असते का नाही त्याच्यावर जरासं पाणी नितळू द्यायचं. म्हणजे कॉटनच्या कपड्यावर घातल्याने काय होतंय पाणी असं शोषून घेतंय ना आणि कोरडं लगेच पडतंय हवेने बी कोरडं पडतंय
आणि जरा कोरडं पडले की लई दिवस टिकतंय, म्हणजे आणलेली जी काय वस्तू असते का नाही तर ती. तर आता माझ्याकडं धोतर पांढरी होती ना, तर त्याची दोन पटकरं केली ती मी अशी फळांसाठी भाज्यांसाठीच असं. आणि चांगलं सुकू दिल्यावर मग मी भरून ठेवते ज्याच्यात भरायचं आपल्याला. तर असं केल्याने ना बऱ्यापैकी फ्रेश बी राहते, ताजे बी राहते ती ज्या आणलेल्या गोष्टी आहेत त्या. आणि म्हणजे करताना बी आपल्याला जरासं चांगलं वाटतंय ना, जरा फ्रेश असल्यावर निर्मळ असल्यावर. आणि आता घेवड्याची शेंगा नाही उद्या भरून का नाही वेगळा असा निराळाच करणार आहे जरा मी उद्या घेवडा. आणि त्याच्यामुळं लगी निवडून ठेवणार आहे. आणि त्याच्यासोबत उद्या गुरुवार आहे म्हणताना जरा फळं बी आणली आणि ती बी पाण्यात घालून परत सुकट ठेवली. आणि सगळं ती जागा साफसूफ म्हणजे पुसून घेतली. आता आपल्याला उद्याची सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे जी काय फराळीला आपल्याला करायचं आहे ती भिजू घालायचं असं. म्हणजे ती मी बुधवारीच करते, गुरुवारी काय करायचं आहे त्याचं थोडंसं फार ठरवून. आणि कसं होते आपला जरी उपास असला ना तर घरातली मग घसघस खाते ती, त्यांना बी जरासं बदल म्हणून मग थोडं जास्त मुठभर जरा जास्त करायचं. मग त्याच्यात आता उद्या करणारी साबुदाण्याची खिचडी वाटीभर घेतला साबुदाणा, त्याला जरा पाणी घालून 2 मिनटं भिजू दिलं आणि परत त्याला चांगलं खळखळ असं चोळून काढलं. ती पाणी सगळं निथळून टाकलं 2दा आणि परत त्याच्यात चांगलं पाणी का नाही थोडंसं ती तेवढा बुडल एवढा साबुदाणा तसा ठेवून त्याला भिजू घातला. ही पद्धत लई भारी आहे बरं का. तर असं केल्याने का नाही तर ती खिचडी एकदम मऊसूत आणि मोकळी होती आणि चांगली लागते जरा खायला. म्हणजे चिकट खिचडी अशी चांगली लागत नाही म्हणताना कधी बी आदल्या दिवशीच भिजू घालायचा असा साबुदाणा. चांगलं त्याचं ती चिकटपणाचं ती स्टार्च असते का नाही ती काढून टाकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, उपास कोणता बी असू दे, एकादशी गुरुवार, तर मी नवीन शेंगदाण्याचा कूट करते नेहमी. तर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आता. शेंगदाणे भाजताना काय करायचं, आपल्याला लागलं एवढे शेंगदाणे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये का नाही 2-3 चमचे असं पाणी शिंपडायचं बरं का. त्यांनी काय होतं शेंगदाणे असे आपले खरपूस भाजले जातात आणि त्याचं ते सालपट असते का ती लगी निघतात. तुम्हाला काढू वाटलं काढा, आता बऱ्याच ठिकाणी काढत बी नाही ती आणि बऱ्याच ठिकाणी काढते ते बी. त्याच्यामुळं असं आपण शेंगदाणे भाजले ना तर ती खमंग असे खरपूस भाजली की चव चांगली येते. आणि शेंगदाणे भाजले का नाही असे टरपलं निघायला लागले की ती एका ताटात असे थंड करायला ठेवायचे. आता ही भाजलेले शेंगदाणे आहेत का नाही आणि मग खिचडीसाठी उद्या वापरणार आहे. आणि निम्म्याचं का नाही तुम्हाला आज लाडू करून दाखवणार आहे मी. एक फराळीला चालते तसात आपण नेहमीचं गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू करतो का नाही उपासाला, तर आता ही लाडू पौष्टिक बी असणार आहे. सध्या आता थंडी आहे ना, तर ही म्हटलं चला आता आपण मी नेहमीच करते तुम्हाला दाखवूया आपण. आणि झटपट बी होते तर बरं का. तर ह्यातलं निम्म आपल्याला शेंगदाणा वापरायचं तर लाडूला आणि जाडं कूट करून निम्म मी उद्या जी काय करणार आहे त्याच्यासाठी ठेवणार आहे. तर लाडवासाठी आपल्याला जी काय आपल्याकडं ड्रायफ्रूट असतील ती काढून घ्यायची. तर त्याच्यात बदाम, काजू, मनुके आणि ही भाजलेलं सुकं खोबरं आणि हाय बघा डिंक. तर डिंक आणि ड्रायफ्रूट का नाही थंडीमध्ये खाल्ल्यामुळं एनर्जी ऊर्जा चांगली येते. तर कढईमध्ये का नाही 2-3 चमचे साजूक तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आधी बदाम तळून घेतलं आणि नंतर त्याच्यातच काजू घातलं बरं का. म्हणजे बदामाला जरा टाईम लागते, काजू लगे करपते तर म्हणताना. आणि दोन्ही बी तळल्यावर ती एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला. तर आता तुम्हाला कढईमध्ये जरा तुपाचा रंग बदलल्यासारखा वाटत असेल ना, तर ड्रायफ्रूट तळलं का नाही की लगे असा रंग बदलते बघा, तुपाचा असा धूर निघायला चालू होतंय. पण आपण तेलात भाजलं तळलं ना तर तेवढी चव चांगली लागत नाही. मग साजूक तुपातच चांगली चव लागते म्हणताना त्याच्यात करायचं. आणि जास्त लागत नाही, 2 चमचे तुपामध्ये लाडू होते. तर हो का चांगलंही तूप गरम झालं म्हणून गॅस बंद करून टाकला. आणि डिंक होता का नाही तर ती फुलवून घेतला. आपला ही घरचा डिंक आहे बरं का. आणि डिंक ड्रायफ्रूट एकत्र करून ती वाटून घ्यायचं, त्याच्यात शेंगदाणं बी घालायचं भाजलेलं आणि खोबरं आणि मनुकं घालायचं नाही, मनुकं बी तळून घेतलं होतं आपण. आणि भाजलेलं खोबरं, तुमच्याकडं सुक्कं खोबरं भाजून घ्या नसेल भाजलेलं तर. आणि सगळं चांगलं मिक्स केलं बरं का. त्याच्यानंतर ती तूप काढून घेतलं, त्याच कढईमध्ये 1 वाटी घातला गूळ आणि थोडंसं घातलं पाणी. आणि ही गूळ आहे का नाही आपल्याला नुसतं विरघळून घ्यायचा आहे हो का. लई आपल्याला पाक असा कडक करायचा नाही, त्याच्यात डिंक आहे मग नाहीतर लाडू लई कडक होतील. गुळ असा वितळला आणि त्याला फेस यायला लागला की आपल्याला लगी बंद करायचं आहे, अजिबात पुढं जाऊ द्यायचं नाही. तुम्ही म्हणताल 1 तारी 2 तारी पाकच करायचा नाही आपल्याला, फक्त गुळ वितळवायचा आणि त्यात घालायचं. तुम्ही जर असं त्याच्यासोबत जरी गुळ वाटला ना असा तर त्याची चव निराळी येते. आणि असा गुळ विरघळून त्याच्यामध्ये ती साहित्य घातलं ना तर त्याची चव वेगळी येते. मी अशा पद्धतीने करते म्हणताना तुम्हाला असं दाखवते. तुम्हाला जर वाटलं पाक करायचा नको
शेंगदाण्यासोबतच गूळ फिरवून घ्यावा मिक्सरला, तसं बी करू शकताय बरं का. पण असं केलेली चव चांगली. ती विलायची पावडर, जायफळ पावडर घालायची आणि त्याच कढईमध्ये सगळं साहित्य घालून चांगलं मिक्स करून आणि लगी गरम असताना थोका असे लाडू बांधून घ्यायचे आणि एकदम भारी होते. आणि 1 वाटी गुळ एवढ्या सगळ्या साहित्यासाठी भरपूर झाला. लई पण कमी नाही, लई जास्त बी नाही हो का. आणि आपले सगळे लाडू असे बांधून झालेत. तुम्ही म्हणताल किती झटपट ही लाडू झाले तर. आणि उभे होतेत, लई त्याला तामझाम करायची बी गरज नाही. आणि उपासाचं पोट भरीचं आहे आणि तेवढंच पौष्टिक बी आहे बरं का हो का. तुम्हाला कमी जास्त साहित्य कसं करायचं आहे ते आपापल्या आवडीप्रमाणे ठरवायचं. तर ही झाले आपले गुरुवारच्या उपासासाठीचे लाडू तयार. आणि थोडीफार अशी तयारी करून ठेवली का नाही की एकदम झटपट असं दुसऱ्या दिवशी तयारी केल्यासारखं वाटतंय ना, लई लोड येत नाही. आणि त्याच्यात सोबत आता तुम्हाला दाखवते मी जे आपण मूग भिजू घातले होते का नाही, तर त्याला चांगले मोड आलेत बरं का. त्याला बिंदायची गरज नसते. आणि त्याला का नाही बांधून न ठेवता मी मोड आलेत हो का. बारीक मोड यायला चालू झालेत. मुगाला बांधून नाही ठेवायची गरज, नुसते असं पाण्यातून काढून झाकून जरी ठेवलं ना तरी मोड येतात बघा हो का. तर तुम्हाला ही जी मी खाऊ दाखवणार आहे ना ती आमच्या सुनबाईच्या आवडीचं आहे बरं का. तर त्यांना लय आवडते असं कच्चं. तर हिरवे मूग घेतले, त्याच्यात घातला पत्ताकोबी खिसलेला, गाजर खिसलेलं, टमाटर बारीक चिरलेलं, काकडी खिसून घातली, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, थोडा चाट मसाला, जिरे पावडर, चवीनुसार मीठ घातलं बरं का. आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. झालं बघा ही खाऊ. आपण 5 वाजता खाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सकाळ नाश्त्याला बी खाऊ शकतोय बरं का. ही एकदम भारी असा खाऊ आहे आणि झटपट होते, पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही बी नक्की करून बघा. आता उद्या गुरुवार आहे म्हणताना करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची एक निराळी, लई पण साधी सोपी अशी भाजी. म्हणताना हरभरे आपले गावरान आहे ते का नाही, ती भिजू घातले. आणि उपासाच्या आदल्या दिवशी एक महत्त्वाचं काम काय असतंय तर ती म्हणजे आपण 2 दिवसाची जी साय साठवून ठेवलेली असते का नाही फ्रीजमध्ये विरजण घालून, ती काढायचं बाहेर आणि आपल्या रूम टेम्परेचरला आणायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी उपासाच्या दिवशी ताजं ताक होतंय. म्हणजे फराळीसोबत आपल्याला खायला. दही बी लावलेलं असते पण ताक आणखीन पौष्टिक असते. आता ही हायबांची 2 दिवसाची साय फ्रीजमधली बाहेर काढली आणि त्याच्यामध्ये घातलं विरजण आणि चांगलं हलवायचं, म्हणजे मिक्स करायचं चमच्याने. आणि त्याला आपल्या गॅसच्या तिथं म्हणजे उबदार जागी ठेवायचं, म्हणजे थोडं आंबतंय आणि मग त्याचं उद्या ताक तयार होतंय बरं का. तर उपास असला उद्या की ही सगळी तयारी असती बघा आदल्या दिवशी. आता एकटीचा जरी उपास असला ना तरी सगळ्यांसाठीच करायचं असतं जी काय करणार आहेत आपण गोष्टी. तर असा ही व्हिडिओ आहे गुरुवारच्या तयारीचा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण उद्या भेटणारच आहोत गुरुवारच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना माझा आणि माझ्या सुनबाईंचा नमस्कार.